आत्म्याला मुक्ती मिळणं किंवा आपण म्हणतो की ह्या व्यक्तीला मृत्यूनंतर मुक्ती आहे, पण ही मुक्ती देहाच्या संपण्यानंतरच असते अशातला भाग नाही, तर ती जिवंतपणे सुद्धा अनुभवता येते. म्हणजे आपण म्हणतो की विधात्याने हे मटेरियलिस्टिक जग निर्माण केलं, हे जो मायावी जग निर्माण केलं, त्याच्यात आधी आपण खनिज सृष्टी, वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टी आणि मग मानवी देह, हा जो प्रवास आहे तो आत्म्याचा प्रवास. ऊर्जा कंपनं असतात प्रत्येकाच्या शरीरातनं बाहेर पडणारी, प्रत्येकाच्या विचारातनं बाहेर पडणारी, आणि त्याचा आपल्या ह्याच्यावर परिणाम होत असतो. आत्म्यावर होत नाही, कारण आत्म्या ही पवित्र ऊर्जा आहे, ही वैश्विक ऊर्जा आहे की ज्याच्यामध्ये कधीही भेसळ होऊ शकत नाही. परिणाम होतो तो आपल्या जाणीवेवर होतो, कॉन्शियसनेसवर होतो. प्रत्येक चक्रावर मेडिटेशन, ते उच्चार करून ती लाईट घेऊन त्या कलरचा इमॅजिनरी, आणि ह्या पद्धतीने जर का सकाळीच आपण जर का आपली बॉडी एनर्जाइज केली तर दिवसभर आपल्याला ती एनर्जी एकदम पुरवू शकते. आई बोलवती हे जे असतं ते त्यांना वेलकम करायला आलेले असतात, जे ह्याच्यावर विश्वास ठेवा नका ठेवू, पण ते वेलकम करायलाही आलेले असतात. आणि सिल्व्हर कॉर्ड जर का तुटायला त्रास होत असेल तर ती पण तोडून त्या जीवाला मुक्त करण्यासाठी आलेले असतात. तर ते भास नसतात, त्यांना ते बरोबर दिसत असतं की ते खरंच आलेले असतात. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खूप छान छान कंटेंट आपल्या पॉडकास्टवरती क्रिएट होतोय. वेगवेगळी मान्यवर आपल्या पॉडकास्टवरती येऊन अगदी मनमोकळ्या गप्पा आपल्याशी करतायत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही फार छान प्रतिसाद देताय. त्यामुळे असाच भरभरून प्रतिसाद येत राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रथमेश इनामदार हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि तो शेअर देखील करा. आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवरती एपिसोड घेतोय. मुळामध्ये कसं आहे की फक्त कलाक्षेत्राशी रिलेटेडच आपण आपला पॉडकास्ट मर्यादित न ठेवता, आपल्या पॉडकास्टचं नावच आहे बोलत राहूया, त्यामुळे आपण अनेक क्षेत्रातल्या मंडळींशी बोलत राहणार आहोत. मध्यंतरी प्रवास करत असताना मनामध्ये विचार आला की म्हणजे ॲक्च्युली झालं असं की एक ॲम्ब्युलन्स बघितली, आणि ॲम्ब्युलन्स बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की खरंच ज्या वेळेला माणूस मृत्यूशी झगडत असतो आणि त्याच्या जगण्याचा प्रवास थांबल्यानंतर नक्की पुढे काय होतं याच्यावरती आपण काहीतरी विचारणा केली पाहिजे, किंवा त्याच्यावरती अनेक लोकांनी अभ्यास केलेला आहे, तो आपण आत्मसात केला पाहिजे किंवा आपण बघितलं पाहिजे. आणि मग माझ्या वाचनामध्ये एक सुंदर पुस्तक आलं. या पुस्तकाचं नाव आहे आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन. या पुस्तकेच्या लेखिकेसोबत आज आपण आहोत. आपण स्वागत करूया डॉक्टर मेधा खाजगीवाले यांचं. नमस्कार. नमस्कार. आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन हे तसं टायटल हे काय वाचतो रे उगाचच असं साधारण इतर लोक म्हणतात, किंवा असं कोणासमोर हे पुस्तक किंवा घरामध्ये असं ठेवलं तर साधारण बापरे तू जरा वेगळ्याच मार्गाला किंवा वेगळ्याच वाटेला लागतोयस की काय असं होतं. पण हा खूप प्रत्येक माणसाच्या केंद्रस्थानी असलेला विषय आहे आणि तो महत्वाचा देखील आहे. म्हणूनच आज तुमच्याशी आपण चर्चा करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर असं म्हणल्यानंतर तुमची विद्यावाचस्पती जर्नी ऑफ द सोल अँड लाईफ आफ्टर डेथ या विषयावर आहे. तर अगदी सुरुवातीला ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यावाचस्पती PhD होल्डर आहात ज्या विषयाचा, तो विषय नक्की काय आहे, त्याचा गाभा काय आहे, तो एकदा समजून सांगा. नक्की. तुम्ही आत्ता म्हणालात की पुस्तक जरी साधं ठेवलं तरी लोक म्हणतात की मृत्यू पश्चात कशाला काय.
कारण मृत्यूची जेवढी भीती वाटते ना माणसाला तेवढी कशाचीच वाटत नाही. बरोबर. त्यामुळेच मृत्यूनंतर काय असा विचार करताना काय असेल हे सगळं गूढ आहे किंवा पुनर्जन्म या सगळ्याचा विचार करताना माझ्या डोक्यातही बरेच विचार यायला लागले. आणि माझे गुरु सुरेशचंद्र नाडकर्णी त्यांनी मला ऑकल्ट, फिलॉसॉफी, मिस्टिक काही गोष्टी यांच्याबद्दलची पुस्तकं पण दिली होती. ती वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यावर मग मी पुढे अभ्यास चालू केला खरं सांगायचं तर. आणि मी आधी लेक्चर्स द्यायला लागले या विषयावर. एका लेक्चरला माझे PhDचे गाईड डॉक्टर आर्यन शुक्ला, NCLचे डॉक्टर शुक्ला, त्यांची बरीच पुस्तकं आहेत. ते मला म्हणाले की तू या विषयावर अजून खोल अभ्यास करायचा असेल तर मी तुझा गाईड होईन, तुला डॉक्टरेट करायला आवडेल का? म्हणजे मी उडीच मारली आनंदाने की अरे, म्हटलं लगेच उद्यापासून तयारी सुरू करते. आणि हा प्रवास माझा चालू झाला. आणि आतापर्यंत जे शास्त्रीय संशोधन झालंय ते आणि धर्म काय सांगतात त्याचा थोडा तुलनात्मक अभ्यास अशा टाईपचं माझं थेसिसचं स्वरूप होतं. कारण खरं सांगायचं तर हिंदू फिलॉसॉफीमध्ये म्हणजे मी कर्मकांड नाही म्हणत आहे, फिलॉसॉफीमध्ये जेवढं ह्याच्याबद्दल खोल ज्ञान दिलेलं आहे तेवढं कुठेच नाहीये. पण तरी सुद्धा सगळे धर्म इकडनं तिकडनं या गोष्टी मानतात, उल्लेख आहेत. त्याचा मी थोडा अभ्यास केला. लोकांनी या विषयावर लोकांना आलेले अनुभव आहेत त्यांचं संकलन केलं सगळं. आणि अशा पद्धतीने मी थेसिस माझा पूर्ण केला. आणि मुख्य हेतू थेसिस लिहिताना एक जो डोक्यात होता तोच हेतू मी डोक्यात ठेवून पुढे हे पुस्तक लिहिलं की जेव्हा मी कन्व्हिन्स झाले की खरंच हा फक्त स्वल्पविराम आहे तर मग मृत्यूची भीती कशाला? सो मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवून आणणं हे किती गरजेचं आहे हे लक्षात आल्यावर मी ठरवलं की आता पुस्तक स्वरूपामध्ये हे लिहायचं. आणि मी पहिलं पुस्तक हे लिहिलं. पण आत्म्याचा प्रवास हे दोनच जर शब्द आपण घेतले तर तो प्रवास हा पुनर्जन्माकडे आहे का, किंवा आपण मुक्ती मिळणं ज्याला आपण म्हणतो की आत्म्याला मुक्ती मिळाली तर नक्की हा प्रवास कुठे जातो? ओके, आधी पुढचं जे काय आपण म्हणलात त्याच्याबद्दल बोलते की मुक्ती, आत्म्याला मुक्ती मिळणं किंवा आपण म्हणतो की ह्या व्यक्तीला मृत्यूनंतर मुक्ती आहे. खरं तर मुक्ती म्हणजे आपल्या जो कॉन्शियसनेस असतो किंवा आपला सूक्ष्म देह असतो हा पूर्ण मोकळा होऊन जाणे, कुठल्या इच्छा आकांक्षात न अडकणे, त्याला मुक्ती असं आपण म्हणतो की आता ह्याच्यापुढे काहीच नाहीये शिल्लक. पण ही मुक्ती देहाच्या संपण्यानंतरच असते अशातला भाग नाही, तर ती जिवंतपणे सुद्धा अनुभवता येते. म्हणजे ती कशापासून नसून ती येते जिवंतपणे सुद्धा. म्हणजे आपण जे साधू संत महात्मे काही काही बघतो की काहीच नसतं, म्हणजे कशातही अडकलेले नसतात किंवा काय, ते काय जिवंतपणे मुक्तीच अनुभवत असतात. सो हा मुक्तीशी रिलेटेड भाग झाला की देहाची नसून देहापासून मुक्ती, देहापासून मुक्ती. आणि दुसरं फक्त आत्म्याचा प्रवास हे दोन शब्द जर का म्हणले तर लोक जे मृत्यूनंतर अनुभव येतात त्यालाच आत्मा असं दुर्दैवाने म्हणतात. पण स्पिरिट आणि सोल या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपलं शरीर, आत्मा आणि सूक्ष्मदेह हे तीन गोष्टी आहेत. आणि आत्मा म्हणजे आपल्यातली पवित्र ऊर्जा, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत किंवा उठल्यावर मी उठले, मी आहे ही जी जाणीव होते की जी डेड बॉडीला होत नाही, ती जाणीव करून देणारी ऊर्जा म्हणजे आत्मा, परमेश्वरी ऊर्जा. आणि त्याचा हा जो प्रवास आहे, म्हणजे आपण म्हणतो की विधात्याने हे मटेरियलिस्टिक जग निर्माण केलं, हे जो मायावी जग निर्माण केलं, त्याच्यात आधी आपण खनिज सृष्टी, वनस्पती सृष्टी,
प्राणीसृष्टी आणि मग मानवी देह, हा जो प्रवास आहे तो आत्म्याचा प्रवास. आणि मग काही शरीरातले मानवी देहातले हा प्रवास होऊन मग शेवटी आपण अनंतामध्ये विलीन होतो, परत देह स्वरूपामध्ये येत नाही कुठल्याच. हा तो प्रवास. पण त्याच्यानंतर मी जो म्हटलं की पुनर्जन्म, म्हणजे या विषयावरती सुद्धा या पुस्तकामध्ये तुम्ही इलॅबोरेटिव्हली लिहिलेलं आहे, ते ऐकायला आवडेल की पुनर्जन्म आहे का, आणि जर असेल तर तो पटवून कसा घ्यायचा स्वतःशी की पुनर्जन्म आहे. मी आता माझ्यासाठी सांगते की आय एम कन्व्हिन्स्ड 100% पुनर्जन्म आहे. कारण या विषयाचा अभ्यास करताना मी इयान स्टीव्हन्सन या शास्त्रज्ञाचा आतापर्यंत जो 40 वर्षाचा रिसर्च आहे तो सगळा पालथा घातला. त्याच्यामुळे खूप अशा केसेस बघायला मिळाल्या की सांगते मी पुढे. पण आत्ता जर तुम्ही जे म्हणलात की असतो का किंवा आहे का, हे मी कसं स्वतःला पटवू, माझ्याही डोक्यात हे विचार यायचे की कशावरनं पुनर्जन्म असतो. खूप लोक म्हणतात एक आयुष्य जगा, आनंदी जगा, संपून टाका. पण नाही, म्हणजे मी जेव्हा विचार केला की अरे आपण किती भाग्यवान आहोत की आपण या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो, असं जेव्हा माझ्या मनात येतं तेव्हा मला काही इतरही हे येतात की काही आई वडील मुलांना जेव्हा खायला घालू शकत नसतात इच्छा असताना, म्हणजे काहीतरी तफावत आहे. किंवा एकाच वेळी एकाच ठिकाणी जन्माला आलेली 2 मुलं, दोघांच्या लाईफ प्लॅन मध्ये एवढा फरक का असतो. किंवा एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलं, प्रत्येक जणाचं लाईफ वेगळं असतं. कोणी वाईट मार्गाला जातं, कोणाच्या आयुष्यात काही बऱ्याच घटना घडतात, कोणी त्या संस्काराला धरून राहत नाही. मग एकाच ठिकाणी वाढलेली मुलं, मग प्रत्येकाच्या आयुष्यात अशा वेगळ्या घटना का घडतायत. किंवा अतिशय चांगल्या माणसांना आलेला दुर्दैवी मृत्यू, शारीरिक व्याधी, आणि काही काही लोकांना गणवून समाजाला त्रास देऊन सुद्धा उद्दामपणे मस्तवालपणे जगणारी लोक, फ्रॉड करून पळून जाणारी लोक, हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की हे सगळं काय आहे. माणसाला जर का एकच जन्म असेल तर परमेश्वर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये का जन्माला घालेल. किंवा प्रत्येकाच्या वाट्याला येणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक ही दुःख ही त्याच जीवाला तशीच, हे असं का असतं. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण असणार. म्हणजे हे कधीतरी मागे घडून गेलेलं असेल की ज्याची मी आता फळं भोगते. मग मी कर्माच्या सिद्धांताचा विचार करायला सुरुवात केली, त्याच्यावरची पुस्तकं वाचली, आणि येस, आय एम कन्व्हिन्स्ड की पुनर्जन्म असतो आणि आपल्या कर्माप्रमाणे तो आपल्याला मिळतो. कधी कधी आपण स्वतःलाही असं विचारतो ना प्रश्न की हे माझ्या वाट्याला का, माझ्याच का. पण इतरांच्याही वाट्याला अशा गोष्टी येत असतात, आणि खूप चांगल्याही गोष्टी आयुष्यात असतात. तेव्हा आपण विचारत नाही की हे माझ्या वाट्याला का, मी असं काय केलंय की एवढी चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात परमेश्वराने द्यावी. सो मला असं वाटतं की नाही, पुनर्जन्म हा असतो. फक्त एकदाच माणूस जन्माला संपला असं नक्कीच नसतं. हा विचार केल्यानंतर जेव्हा मी इयान स्टीव्हन्सनचा रिसर्च वाचला की कुठल्या तरी देशातलं लहान मूल एका वेगळ्याच भाषेत बोलतं, ते रेकॉर्ड केलं जातं, मग ते कुठल्या देशातली कुठली भाषा आहे हे शोधून काढलं जातं, आणि त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन हे असं घडलं होतं का हे शोधलं जातं. त्या मुलाला तिथे नेलं जातं, तो जुनं कुठलं तरी 50 वर्षापूर्वीचं सगळं त्या घरातलं सांगतो. म्हणजे अशा गोष्टी बघितल्या. किंवा महायुद्धाच्या काळात, महायुद्धानंतर जन्माला आलेली मुलं, ती छोटी छोटी 3-4 वर्षाची मुलं, पार जपानी लोकांनी कसं विमान पाडलं, माझा को पायलट कोण होता, ह्या विमानाची रचना कशी होती, जे जेम्स वेटची गोष्ट आहे. आणि मग जेव्हा शोधून काढलं की हो बाबा
हा स्वतःचं नाव सांगतोय, लिनेंजर तो होता पायलट, त्याचा को पायलट हा होता, हे सगळं घडलेलं आहे, मग हे 3 वर्षाचं मूल कसं काय बोलतंय. अशा अनेक घटना. भारतातली शांतीदेवी ही जी घटना, खूप मोठाच तो एपिसोड होता. या गोष्टी बघितल्यावर असं वाटतं की नाही, हे असं आपोआप घडत नाही. ह्या मागच्या जन्माच्या आठवणी कोणीही कोणाचं कॅरी नाही करत. बरोबर. नाहीतर हे छोटं मूल त्या घरात जाऊन नावाने हाका का मारेल. त्यामुळे येस, पुनर्जन्म नक्कीच असतो. अनेक वेळेला काही चमत्कारच म्हणेन मी त्याला, की असे दिसतात की एक 5 वर्षाचं मूल एक उत्तम पेटी वाजवत आहे, किंवा एक 7-8 वर्षाचं मूल जे उस्ताद लोकांना जमणार नाही असा तबला वाजवत आहे, किंवा काही रियालिटी शोज मध्ये काही लहान लहान मुलं अशी काही गातात की हे दैवी देणगी असल्याशिवाय होऊच शकणार नाही. तर मग अशांचा काहीतरी मागच्या जन्मीचा राहून गेलेल्या गोष्टी किंवा असं काही असतं का त्याच्या पाठी? म्हणजे इव्हन आता मध्ये मी हे बघितलं, अगदीच म्हणजे फारच छोटं मूल आहे ते, आणि एकदम 5-5 आकडी गुणाकार भागाकार म्हणजे दोन्ही, म्हणजे आणि तो असा फक्त असं 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 करून खाली ती अशी लांब लचक फिगर लिहितो, म्हणजे कॅल्क्युलेटरवर सुद्धा एवढ्या फास्ट होणार नाही. हे काय आहे? म्हणजे खरंच असं वाटतं की एक्झॅक्टली. हा, म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक मनुष्य 7 एनर्जी स्पेक्ट्रम्स असतात, आणि त्यातले 3-4 प्रत्येकात असतात, आणि ते तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करत असता, त्याच्यात प्रवीण होत असतात. तर मला वाटतं हे मागणं घेऊन आलेले असतात सगळं, की याच्यात फक्त फारच लवकर त्याचं प्रकटीकरण होत आहे. त्यांच्या आतमध्ये जे सबकॉन्शियस माइंड मध्ये जे झालेलं आहे आत स्टोर्ड, त्याचं पुढच्या बॉडी फॉर्म मध्ये खूप पटकन त्याचं व्यक्त होत आहेत ती मुलं. आणि हे आत्ताच नक्कीच नाहीये, हे मागणं आलेलं असतं. पण म्हणजे याच्यामध्ये अजून एक आहे की पुनर्जन्म, मी आता माणूस म्हणून या पृथ्वीवरती आहे, तसे अनेक वेगवेगळ्या पेशीतले वेगवेगळे जीवात्मे ह्या पृथ्वी तलावरती आहेत. तर आपण असं म्हणतो की अनेक योनींचा प्रवास केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. तर मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याला परत मनुष्याचाच देह मिळतो का त्याला इतर पेशींमध्ये पण विभागलं जातं? काय त्याच्यानंतरचा असू शकतो? 84 दशलक्ष आपण म्हणतो, त्याची आता फोड पण झालेली आहे की कसं कसं असू शकेल. म्हणजे आता परत तेच हे सगळं मला आपल्या ऋषी मुनींची कमाल वाटते की इतक्या 1000 वर्षापूर्वी हे काय करून ठेवलंय की जे आता क्वांटम फिजिक्स आणि याच्या मार्फत जे लोक स्टेटमेंट्स करतायत की ही आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये सगळं आहे, आपण कुठेतरी चुकलो अभ्यास करायला. असं वाटतं की पुढे आपण न्यायला पाहिजे होतं हे खूप. आपण असं आपल्या, मी तत्वज्ञानानुसार बोलते की खनिज योनी, मगाशी सांगितलं तेच, वनस्पती प्राणी ओलांडून आपण जेव्हा मनुष्य जन्मात येतो तेव्हा सहसा आपण प्राणी योनीमध्ये जन्म घेत नाही. आणि घेतलं तर म्हणजे अगदीच वेगळ्या, म्हणजे लेंदी विषय आता सांगते की फार कमी वेळेला असं होतं की आपण परत प्राणी योनीमध्ये जातो. आपल्या मानवी शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर मिळून जे 7 सप्तकोश असतात तसे प्राण्यांना 7 नसतात. त्यामुळे जशी उत्क्रांती असते तशी उलटी होत नाही, तसा हाही प्रवास उलटा जनरली होत नाही. पण खूप वेळेला असं म्हटलं जातं की याचा जन्म येईल, त्याचा जन्म येईल, आळशीपणा केला तर ती म्हैस डुमते ना, म्हशीचं हे येईल, अजगरासारखं सुस्त पडून अजगराच्या ह्याच्यात तुम्ही जन्माला याल. पण हे आपण उत्क्रांत मानवी मेंदूतनं जेव्हा स्वतःला म्हशीच्या जागी अजगराच्या जागी हे करतो तेव्हा आपल्याला ते वाटतं की नाही, चुकतंय काहीतरी. पण ते प्राणी ते संघात कॉन्शियसनेस किंवा ग्रुप कॉन्शियसनेस जे म्हणतात त्याच्यात ते खुश असतात त्यांच्या आयुष्यात, ते बरोबर ठरलंय तसंच सगळं करत असतात. त्याच्यामुळे त्या पद्धतीचं आयुष्य येईल. किंवा आता म्हणजे घाण राहिला तर घाणीत राहणाऱ्या प्राण्याचं येईल, म्हणजे त्या स्वरूपाचं आयुष्य येईल असं जाणकारांना सांगायचं असावं. आणि आता आपण बघितलं तर असं वाटतं खरंच काही काही विषमता बघितली की अगदी रेल्वेच्या याच्या इथे खूप घाणीमध्ये नाल्याकाठी कचरापेटीतच
घर असल्यासारखी लोकांची घरं आहेत, म्हणजे जिथे आपण उभं राहू शकत नाही तिथे लोक राहत आहेत. म्हणजे त्या प्रकारचे आयुष्य मिळालेली आपण बघतोय डोळ्यांनी. म्हणजे म्हणजे तिथेच राहा, तिथे तेच प्राणी माणसं आहेत, काय फरक याचा प्रश्न पडतो की माणसंही तिथेच प्राणीही तिथेच, हे काय म्हणजे काय वाटेल आयुष्य आलंय. तर म्हणजे तशा टाईपचं आयुष्य तुम्हाला मिळेल, म्हणून चांगली कर्म करा असं ते सांगितलेलं असावं जाणकारांनी. कुठे गेलं म्हणजे काही वेगवेगळी कंपनं जाणवतात. म्हणजे जसं मंदिरात गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते, तर ही जी कंपन आहेत याचा सोलशी काही रिलेशन आहे का? ह्याचं कारण असं आहे की जसं या पुस्तकात सुद्धा उल्लेख आहे की काही त्याच्यावरती प्रयोग झालेले आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरती जाऊन एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी रेकॉर्ड झालेली आहे आणि ते दिसलेलं आहे. तर ह्या चैतन्यमय ऊर्जा कशा काय अजूनही टिकून राहतात, त्याच्या पाठीमागचं काय? आपण आता क्वांटम फिजिक्सही बघतोच, तेही तेच सांगते की सूक्ष्म अणुरेणूला सुद्धा कंपनं असतात. तसे प्रयोग झालेत की ते कसे बिहेव करतात. अगदी छोट्याशा ह्याच्यात सुद्धा ऑब्झर्वर असेल तर म्हणजे त्यांना कंपनं असतात, त्यांना कुठेतरी कॉन्शियसनेस असतो. आणि जेव्हा छोट्या छोट्या अणुरेणूंपासनं पदार्थ वेगवेगळे बनतात, म्हणजे फक्त त्याची संरचना बदलते, पण लिक्विड फॉर्म किंवा दगड, पाणी हे जे वेगवेगळं आहे त्या प्रत्येकाला कुठले ना कुठले तरी व्हायब्रेशन्स असतात. त्याचप्रमाणे आपल्या विचारातून ज्या गोष्टी बाहेर पडतायत त्याला सुद्धा व्हायब्रेशन्स असतात. म्हणजे आता म्हणला तुम्ही की देवळात गेल्यावर आपल्याला जर का छान वाटलं तर प्रत्येक जण तिथे ना श्रद्धेची व्हायब्रेशन्स घेऊन येतो. बरोबर. आणि प्रत्येक जण एक पवित्र ऊर्जा तिथे असते, सकारात्मकता असते. आपण तिथे पूजा अर्चा केली जाते, धूप उदबत्ती लावली जाते आणि प्रत्येक जण श्रद्धेची ऊर्जा कंपनं तिथे सोडत असतो. त्यामुळे तिथे आपल्याला ना छान वाटतं. कुठल्याही देवळामध्ये ना घंटानाद असतो, घंटानादाची वेगळी व्हायब्रेशन्स असतात, त्यामुळे ते सगळं वातावरणच वेगळ्या व्हायब्रेशन्सने भरून जातं. तसंच आपण जर का एखाद्या कचरा पेटी शेजारून जात असलो तर ती इतकी खालच्या ह्याची व्हायब्रेशन्स असतात की तुम्हाला तिथे फार काळ बसवत नाही. त्याचप्रमाणे काही काही घरांमध्ये जर का आपण असं बघितलं तर घरं खूप सुंदर असतात, पण आतल्या माणसांच्या वागणं जर का बरोबर नसेल, सतत भांडणं कलह, तर त्यांच्या थॉट्स मधनं, त्यांच्या वागण्यातनं जी व्हायब्रेशन्स त्या वास्तूने पकडलेली असतात, तिथे राहिलेली असतात, तर अशा वास्तू किती छान असले तरी तिथनं कधी एकदा उठतोय असं आपल्याला होऊ शकतं. किंवा काही काही ना फार न बोलणारी पण शांत वृत्तीची, विचारी आणि विवेकी माणसं असतात. त्यांच्या सान्निध्यात जर का आपण राहिलो तर आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्याच उलट काही काही माणसं अशी असतात की त्यांच्याबरोबर आपल्याला अस्वस्थता येऊ शकते. मग हे काय असतं तर ही ऊर्जा कंपनं असतात, प्रत्येकाच्या शरीरातनं बाहेर पडणारी, प्रत्येकाच्या विचारातनं बाहेर पडणारी, आणि त्याचा आपल्या ह्याच्यावर परिणाम होत असतो. आत्म्यावर होत नाही, कारण आत्म्या ही पवित्र ऊर्जा आहे, ही वैश्विक ऊर्जा आहे की ज्याच्यामध्ये कधीही भेसळ होऊ शकत नाही. परिणाम होतो तो आपल्या जाणीवेवर होतो, कॉन्शियसनेसवर होतो, किंवा आपलं मन चित्त बुद्धी अहंकार हा जो सूक्ष्मदेह आपला असतो, जिथे आपल्या विचारांची साठवणूक होते, इच्छा आकांक्षांची साठवणूक होते, त्या आपल्या मनोदेहामध्ये ही परिणाम होत असतो, मनोदेहावर, आत्म्यावर नाही. मगाशी तुम्ही बोलताना दोन म्हणालात की सोल इज अ डिफरंट थिंग अँड स्पिरिट इज अ डिफरंट थिंग. सो जिथे सोल आहे तिथे स्पिरिट्सचं पण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काही पुस्तकांमध्ये पण फोटो आहेत की पिशाच्य योनीतले जीवात्मे ह्या पुस्तकामध्ये आहे. तर ते पिशाच्य म्हणजे नक्की काय? आधीच क्लिअर करते की मी फोटो दिले ते आफ्टर लाईफचे पुरावे म्हणून दिलेले आहेत, आणि ते मी
ते स्पिरिटची फोटोग्राफी आहे, सोलची नाही. शरीर संपलं, सोल बाहेर कॉस्मिक एनर्जीमध्ये मिसळून गेलं, मागे जे राहतं ते स्पिरिट राहतं, ते स्पिरिट फोटोग्राफी आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूत पिशाच हा माझा विषय नाही. बरोबर. मी फक्त मृत्यू पश्चात जीवनाचे दाखले काय आहेत याच्यासाठी स्पिरिट बॉडीचे कुठले कुठले अनुभव येऊ शकतात याचा अभ्यास केलेला आहे. तेवढाच माझा स्पिरिट या गोष्टीशी संबंध आहे. ऊर्जा स्रोत, आपण असं म्हणतो की मेडिटेशन तुमचं जर व्यवस्थित होत असेल किंवा तुम्ही रोज ध्यानधारणा करत असाल तर तुमच्या अवतीभोवती एक वेगळं वलय निर्माण होतं. तर ते वलय तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं का ते वलय तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला साथ करतं, सोबत असतं? नक्की त्याची विचारणा कशी तुम्ही कराल? ओके. मेडिटेशन जर का फक्त म्हणायचं झालं तर जी लोक खूप काळ मेडिटेशन करतात म्हणजे खूप दिवस, तर त्यांच्या आपोआपच न कळत थॉट प्रोसेसमध्ये बदल होतो. आणि मेडिटेशनमुळे तुमचा जो ऑरा बदलतो तो ऑफकोर्स तुमच्या बरोबरच असतो, कारण 24 तास आपला ऊर्जा क्षेत्र आपल्या बरोबरच असतं. आणि मेडिटेशनमुळे तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये नक्कीच बदल होतो. कारण मी मेनली मेडिटेशन हे 7 चक्रांचं घेते किंवा मी स्वतः पण करते, पण त्याच्यामध्ये कुठल्या आपल्या एनर्जी सेंटरवर आपल्या कुठल्या थॉट प्रोसेसचा परिणाम होतोय हे जाणून अकॉर्डिंगली जर का आपण क्लिनिंग आणि मेडिटेशन केलं तर आपले विचारच बदलायला मदत होते. जेवढे आपल्या ह्याच्यातले नकारात्मक विचार जातील तेवढा तुमचा ऑरा डेफिनेटली स्ट्रॉंग होतो. त्यामुळे मेडिटेशन हे अतिशय चांगलीच गोष्ट आहे आणि तो ऑरा तुम्हाला साथ देत असतो. की सायकोसोमॅटिक डिसीजेस जे आपण म्हणतो ते सुद्धा जर का तुम्हाला आपल्याला कमी लागावेत हे डिसीज आपल्या शरीराला असं इच्छा असेल तर ऑरा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. तो जो ऑरा आहे जो ज्याविषयी तुम्ही बोलताय तो स्ट्रॉंग करणं तसं प्रत्येकाला इतकं शक्य नसतं. याचं कारण असं आहे की प्रत्येक जण किती वेळ त्याच्यासाठी देऊ शकेल. सगळ्यात पहिली गोष्ट ना महत्व, त्या गोष्टीचं महत्व, मेडिटेशनचं महत्व हे सांगितलं जातं पण समजत नाही. तर ह्या गोष्टीला ना खूप वेळ लागतो. तर तो वेळ देणं, तर तो साधारण किती त्याच्यासाठीचा वेळ खर्च करणं अपेक्षित आहे, किंवा मेडिटेशन ही रोज करणारी प्रक्रिया आहे का आठवड्यातनं एकदा केलं तरी चालतं? ह्याचा याच्यावरती प्रकाश जो टाका प्रेक्षकांसाठी. याचं कारण असं आहे की खूप कन्फ्युजन आहे याच्यावरती. सुरुवात करायची जर का झाली मेडिटेशनला, मेडिटेशन ही रोज करण्याची गोष्ट आहे. तुम्ही अन्न रोज खातो, आपण श्वास रोज घेतो, घ्यायलाच लागतो, नाही तर संपून जाऊ आपण. एखादा आजार झाला, बीपी लागलं तर बीपीची गोळी रोज घ्यायला लागते. त्याच्यामुळे मग कधीतरी घेतलं, कधीतरी केलं तर त्याचा कधीतरीच परिणाम होणार ना, म्हणजे नाही होणार चांगला शरीरावर परिणाम. तसंच मेडिटेशन ही रोजच करण्याची गोष्ट आहे. पण खूपदा असं मेडिटेशनला प्रॅक्टिस एक तर खूप लागतेच, पण आपलं मन खूप चंचल असतं. म्हणजे मेडिटेशनला बसल्यावर सुरुवातीच्या काळामध्ये ना अगदी अशीच मांडी घाला, ताट बसा असं करण्यापेक्षा थोडं रिलॅक्स्ड बॉडी ठेवून स्टार्ट जर का केलं तर आपल्याला सुरुवात करायला थोडंसं सोपं जातं. म्हणजे हे मी तुम्हाला जे मला वाटतं किंवा मला जे अनुभव आले किंवा वर्कशॉपमध्ये मी जे घेते ते मी तुम्हाला सांगते. आणि 10 मिनिटं तुम्ही तुमच्या शरीरासाठी काढू नाही का शकत? आपण जिमला जातो, 45 मिनिटं व्यायाम करतो, घरी करतो योगासन, काही जे असेल ते, तर तेवढी 10 मिनिटं जर का मेडिटेशनला काढली, प्रत्येक चक्रावर मेडिटेशन, ते उच्चार करून ती लाईट घेऊन त्या कलरचा इमॅजिनरी, आणि ह्या पद्धतीने जर का सकाळीच आपण जर का आपली बॉडी एनर्जाइज केली तर दिवसभर आपल्याला ती एनर्जी एकतर पुरवू शकते. नंतर नेगेटिव्ह थॉट्स आले तर ते आपण आपल्या विचारात फिल्टर करू शकतो.
की जे माझ्या शरीरावर परिणाम नाही करता कामा. हे सगळं मेडिटेशन साध्य होतं आणि त्यामुळे ते रोजच करायला पाहिजे. आणि त्याचा जो करेल त्याला तोच सांगू शकेल की काय परिणाम होतो त्याचा. म्हणजे आपण फक्त शरीर आणि त्याचे आजार एवढाच विचार करतो, पण मन ही गोष्ट इतका काही प्रचंड परिणाम आपल्या शरीरावर करत असते. तर ते शांत ठेवायचं असेल, त्याची चंचलता कमी करायची असेल, नंतर तर मेडिटेशन हे आवश्यक आहे. जो मनुष्य मनाने शांत नाही तो नेगेटिव्ह विचार करतो, शरीरावर परिणाम होतो, बीपी, शुगर, खूप गोष्टी लागतात. म्हणून मेडिटेशन आवश्यक आहे. आणि ते छोट्या छोट्या वेगवेगळ्या पद्धतीने जर का स्टार्ट केलं तर त्याचा अजून फायदा होतो. म्हणजे तो एक वेगळा पूर्ण 1.5 तासाचा मी बोलू शकीन त्याच्यावर, पण आता थोडक्यातच सांगते की येस, अगदी कडक ह्याच्यामध्ये सुरुवात केली तर कधी कधी कंटाळा येतो की मला बसवत नाहीये, माझ्या पाठीला रग लागतीये, असं होऊ शकतं की नाही माझे विचार भरकटतायत. हो, भरकटणार, अनेक महिने भरकटणार. 2 विचारांमधलं अंतर कमी करणं ऍटलिस्ट एवढं तरी आपण करू शकतो. विचार हे शुद्ध विचार कोणाचेच होऊ शकत नाही जगात, पण 2 विचारांमधलं अंतर जेवढं वाढवता येईल तेच आपलं यश असतं त्याच्या मागचं. इट इज इम्पॉर्टंट. नाही तर मग झोपेमध्ये सुद्धा मेंदू हायपर ऍक्टिव्ह असतो, कारण आपण दिवसभर जे केलंय ते मेंदू काम करत राहतो. मग एक अस्वस्थता, सतत अर्धवट झोप होणं, ह्या गोष्टी आपण ज्या अनुभवतो, की शांत झोप नसणं, ह्याही गोष्टी त्याच्यामुळे टळू शकतात. अजून एक मनामध्ये प्रश्न आहे की कधी कधी होतं असं की बऱ्याच वेळेला मी सुद्धा हे अनुभवलंय की जी ज्येष्ठ माणसं त्यांच्या उतार वयामध्ये असतात आणि नंतर ती ह्या जगातनं जातात, तर त्यांच्या अगदी जाण्याच्या आधी ना त्यांना खूप जुनं काहीतरी आठवतं. किंवा त्यांचे वडील त्यांना दिसत असतात, त्यांची आई त्यांना दिसत असते. अनेक वेळेला मी हे म्हटलेलं पण बघितलेलं आहे की ते बोलवतायत, अण्णा बोलवतायत, नाना बोलवतायत, अशा पद्धतीने त्यांच्या मुखातून गोष्टी येतात. तर 2 प्रश्न आहेत त्याला जोडून की एक तर माणसाला स्वतःचा मृत्यू आपल्याला आता काही येणार आहे हे कळतं का आधी जागलेपणी, आणि दुसरं म्हणजे हे जे मागचं काहीतरी आठवतं याच्या पाठीमागे काय थॉट प्रोसेस असेल? बऱ्याच माणसांना आपला मृत्यू आहे हे कळतं. म्हणजे अगदी घरामध्ये बऱ्याच सुद्धा घडलेल्या गोष्टी आहेत की या महिन्याचं औषध आणू नकोस असं सांगून सकाळचा चहा शांतपणे पिऊन गेलेली व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आहे. की म्हणजे हे कुठेतरी मेसेज मिळाला होता की आता नाही आपल्याला पुढचं आयुष्य. असे खूप खूप लोकांचे अनुभव आहेत. तर बऱ्याच लोकांना 4 महिने आधी सुद्धा कळू शकतं की कुठेतरी वेगळा प्रवास आता आपला चालू झालेला आहे. मृत्यूची चाहूल बऱ्याच लोकांना लागते, ही फॅक्ट आहे. सगळ्यांना नाही, पण बऱ्याच लोकांना लागते. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात की त्यांचे आई वडील आलेत किंवा गेलेली जुनी माणसं आलेत असं ते म्हणतात, तेव्हा त्यांचे नातेवाईक म्हणतात की आता काही खरं नाही, भास व्हायला लागलेत. ते भास नसतात. आपल्याला मी पुस्तकात डिटेल दिलेलं आहे, पण आपली स्पिरिट बॉडी आणि म्हणजे सूक्ष्म देह आणि जड देह ह्याला धरून ठेवणारी एक कॉर्ड असते, ज्याला योगसूत्रामध्ये सूत्रात्मा असं म्हटलंय किंवा ज्याला सिल्व्हर कॉर्ड असं म्हटलं जातं. तर ती कॉर्ड जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत माणसाला मृत्यू येत नाही. ही पहिली गोष्ट. ज्याला आपण नुसतीच म्हण आपण म्हणतो की ह्याच्या आयुष्याची दोरी बळकट आहे, पण ती दोरी म्हणजे काय आहे हा आपण विचार करत नाही. ती ही दोरी असते, सूत्रात्मा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाला स्पिरिट गाईड्स असतात. म्हणजे आपले गेलेले जे आपल्या ह्याच्यातली लोक किंवा प्राणी सुद्धा इव्हन, हे आपल्याला कुठेतरी गाईड करत असतात. ते आपले प्रोटेक्शन आपल्याला देत असतात. तर बरेचदा आपले आई वडील किंवा आजी ही जी लोक दिसत असतात
ते आपले स्पिरिट गाईड्स असू शकतात. आणि ते ही सिल्वर कॉर्ड तोडण्यासाठी फार यातना होऊ नये म्हणून तिथे उपस्थित असतात. कारण लोकांना असे छतावर इकडे तिकडे आई बोलवती हे जे असतं ते त्यांना वेलकम करायला आलेले असतात. जे ह्याच्यावर विश्वास ठेवा नका ठेवू, पण ते वेलकम करायलाही आलेले असतात. आणि सिल्वर कॉर्ड जर का तुटायला त्रास होत असेल तर ती पण तोडून त्या जीवाला मुक्त करण्यासाठी आलेले असतात. तर ते भास नसतात, त्यांना ते बरोबर दिसत असतं की ते खरंच आलेले असतात. ते आलेले असतात म्हणजे त्यांना पुढचा प्रवास किंवा पुढचा जन्म मिळालेला नसतो असं म्हणायचं नाही का? नाही, तसं नाही, पण ते त्यांना न्यायला आलेले असतात. म्हणजे ह्याच्या पुढे आपण जे वरती भुवर लोकामध्ये जातो, त्याच्यानंतर स्वर्ग लोकामध्ये जातो, इथे प्रत्येक जण आपापल्या तिथे जी कार्मिक नोंदवही असते, जे काय आपण केलं या जन्मात आधीच्या जन्मांमध्ये चांगलं वाईट, त्याप्रमाणे आपण आपलं ठरवतो की पुढचा जन्म कुठे घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण घेतो. त्यामुळे पुढचा जन्म नंतर मिळणार असतो आपल्याला. पण तोपर्यंत या वरचे जे लोक आहेत तिथे नेण्यासाठी लोक, म्हणजे आपल्याला भूलोकात वरचा आपला प्रवास संपला, तो आता संपला, ह्याच्यासाठी ही लोक मदत करायला आलेली असतात, वर नेण्यासाठी आलेली असतात. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये अनेक वेळेला अभ्यासामुळे अनेक मतं तयार होतात आणि त्याच्यावरती कोणाचा विश्वास बसतो किंवा कोणाचा विश्वास बसत नाही, हा परत ते व्यक्ती सापेक्ष आहे. मी एक सांगू का तुम्हाला? मी आधीच सांगते की हा विषय अजून तरी हायपोथेसिस या सदरात मोडतो. जोपर्यंत परीक्षा नळीमध्ये आपण हा सिद्ध करतो, ती आपण थेअरी म्हणून मांडतो. पण खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपण सिद्ध करू शकत नाहीत, पण त्या आपल्याला आहेत नाहीत हे दोन्ही जाणवत असतं. हा विषय या स्वरूपाचा आहे, म्हणून तो हायपोथेसिस या सदरातनं बघावा. तसं तर बघायला गेलं तर मला कोणी सांगितलं की तुझ्या कुटुंबावर प्रेम हे सिद्ध कर, तर मी ते थेअरी नाही मांडू शकणार, कारण मी ते फील करते, म्हणजे मुलं फील करतात. अशा खूप गोष्टी असतात की ज्या तुम्ही हा जयद्रथ हा सूर्य असं नाही करू शकत, पण त्या असतात, अथवा नसतात. पुनर्जन्मावरती थोडासा प्रकाश अजून डीपली टाकणं आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबरच हिंदू धर्माची एक फिलॉसॉफी वेगळी, पण इतर धर्मांमध्ये सुद्धा पुनर्जन्म हा मान्य आहे का? आणि त्याच्यावरती तिथल्या समाजातल्या लोकांचा ऍक्सेप्टन्स याला किती आहे? हिंदू धर्मात तर माहिती आहे, आपण पुनर्जन्म मानतो. श्रीकृष्णाने पण भगवद्गीतेमध्ये वासासी हे लिहून ठेवलेलंच आहे. बुद्ध धर्म हा अनात्मवादी आहे, ते आत्मा मानत नाही, पण पुनर्जन्म हा त्याचा पाया आहे. म्हणजे आत्ताचे 14वे दलाई लामा तेनसिंग ग्यात्सो, या 14व्या लामांपर्यंत आधीच्या सगळ्या लामांनी ते परत कुठे जन्म घेणार आहेत हे ते लिहून जातात आधीच. पंचेन लामा सुद्धा, फक्त दलाई लामा नाही. आणि त्याप्रमाणे त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यात येतो. हे घडतं म्हणजे त्यांना एक जन्म नाहीये, ते पुनर्जन्म मानतात. दलाई लामांची तर केस प्रसिद्ध आहे, मी पुस्तकात दिलंय, खूप छोटा कमी वेळ आहे आपल्याला सगळं सांगायला. नंतर जैन धर्मामध्ये ऑफकोर्स मानतात. ख्रिश्चन याच्यामध्ये जिजसनी म्हटलेलं आहे की जॉन द बॅप्टिस्ट एलिजाचा पुनर्जन्म आहे, त्या स्वरूपात आलाय, म्हणजेच त्याच्या ह्याच्यात आलाय, म्हणजे रिबॉर्न झालाय, म्हणजे ह्याचा अर्थ ते पण मानत असावेत. नंतर इस्लाम अजिबातच मानत नाही, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कयामत वगैरे असतंच की मृत्यूनंतर हूर मिळतात किंवा हे होतं ते होतं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. पण म्हणजे मृत्यूनंतर मिळतात म्हणजे मृत्यूनंतर अस्तित्व असतं हे ते इनडायरेक्ट वेनी मान्य करतात. तर असं या वेगवेगळ्या धर्मांचं आहे, पण इकडनं तिकडनं लोक मानतात. तुमच्या या सगळ्या अभ्यासामध्ये तुम्हाला म्हणजे एक दोन काही अनुभव किंवा इन्सिडेन्सेस किंवा असं काही सांगता येईल का की जी युरेका मुवमेंट आपण म्हणतो की आता ह्या पॉइंटमुळे मला कळलं की बरं का की हा
खरंच विषय आहे किंवा पुनर्जन्म एक्झिस्ट हे जे तुम्ही म्हणताय की माझा त्याच्यावरती कम्प्लिटली फेथ आहे, विश्वास आहे, तर त्याच्या कुठली गोष्ट सामान्य प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगू शकाल की बिकॉज ऑफ दिस, म्हणजे अनेक आहेत पण त्याच्यातली एक वानगी दाखल उदाहरण द्यायचं झालं तर ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मला 100% विश्वास बसला की येस देअर इज पुनर्जन्म. म्हणजे तुम्हाला मी माझ्या आयुष्याबद्दल सांगणं अपेक्षित आहे का दुसरा कुठला किस्सा? दुसरा कुठला किस्सा? ओके. एक वकील आहेत, मी नाव आता सांगणार नाही, म्हणजे त्यांनी स्वतःच पुस्तक लिहिलंय, पण तरी सुद्धा मी परवानगी आता इथे बोलायची घेतली नाही म्हणून. पण त्यांचा जेव्हा 15 वर्षाचा मुलगा गेला तेव्हा त्यांच्या बायकोनी ऑटोमॅटिक रायटिंग सुरुवात केली. नॅनो मरिगर ज्या पुण्यात होत्या त्यांच्या मदतीने, कारण त्यांच्या गेलेल्या मुलाची हेल्प घेऊन त्या ऑटोमॅटिक रायटिंग हे शिकवत असत. तर त्या माऊलीने ते केलं आणि त्याच्यामध्ये त्या गेलेला मुलगा म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंग मध्ये गेलेले लोक तुमच्या हातनं काही गोष्टी लिहून घेतात, चित्र स्वरूपात किंवा लेखन, कधी काव्य असतात. तर तो गेलेला मुलगा तिला परत परत तिच्या हातनं लिहायला लागला की आय एम कमिंग बॅक, आय एम कमिंग बॅक. आणि मग ते चित्रकूटला गेले होते तेव्हा पण तिथे शंकराचार्य त्यांनी सांगितले की आपला बेटा वापस आना चाहता है. मग त्यांनी ठरवलं, ते खूपच 50च्या वयाला, पण मग त्यांनी वेगवेगळे मार्ग हे करून त्यांनी ठरवलं की नको, लेट हिम कम बॅक. पण त्याच्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहिली तेव्हा काही काही समस्या यायला लागल्या, पण तरी रायटिंग मध्ये यायला लागलं की काहीच करू नका, लेट मी स्टे हिअर, आय एम कमिंग बॅक. आणि त्या आईनी काय माहित नाही तिने असा निर्णय घेतला की नाही मला हे ठेवायचं आहे. आणि तिने कोणाचंही ऐकलं नाही. अगं तुझं वय, धोका आहे, सगळं नाही, मी ऐकणार नाही. आणि मुलगी झाली. ती मुलगी 12-14 वर्षाची आता, आणि हे सगळं आमच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. आणि अशा अनेक केसेस आहेत. म्हणजे माझ्याकडे ह्या लेक्चरच्या ह्याच्यातनं किंवा जेव्हा माझं रिग्रेशन थेरपीचं क्लिनिक होतं तेव्हा काही लोक यायची आणि त्यांचे जे अनुभव आहेत, म्हणजे त्यांचं फक्त अनुभव संकलन केले ना तरी सुद्धा एक पुस्तक होईल खरंच. पण ह्या केसेस माझ्या डोळ्यासमोर मी बघितलेल्या आहेत, त्यामुळे मी नक्कीच कन्व्हिन्स्ड आहे की पुनर्जन्म असतो. किंवा आपल्या आयुष्यात सुद्धा अशा गोष्टी घडतात की आपल्याला वाटतं की मी एकदम या विषयाचा अभ्यास का करायला लागले, बरं या विषयाचा अभ्यास असा घे असा चालत आल्यासारखा झाला, म्हणजे हे मी कुठेतरी करणं अपेक्षित होतं का? कारण मी 17 वर्ष आधी टीव्हीवर अँकर होते, म्हणजे माझं क्षेत्रच वेगळं होतं. नंतर एकदम हा विषय, आणि ओके मग ह्याच्यात मला 50 केसेस घ्यायच्या आहेत, हा विषय आणि केसेस म्हणजे काय काय होणार आहे? आणि असं म्हणजे अक्षरशः कॉस्मिक हेल्प आल्यासारखं ह्याच्याकडनं त्याच्याकडनं इतका तो असा सुंदर प्रवास माझा 4 वर्ष झाला डॉक्टरेट करण्याचा, की असं वाटलं की काहीतरी चॅनलाइज आहे, कोणतरी मला हेल्प करताय, म्हणजे हे मी करणं अपेक्षित असावं, माझा लाईफ प्लॅन हा असा होता. असे पण अनुभव आल्यावर असं वाटतं की नाहीये मी एकदम असं हे करणं, म्हणजे मी मागे कधीतरी केलं असेल कदाचित अर्धवट, आता पूर्ण केलं, आता तो प्रवास पूर्ण होतोय. त्या प्रवासामध्ये ह्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आता तुम्ही काय काय गोष्टी करत आहात की अजून लोकांना डिटेलमध्ये याची माहिती समजेल, लोक याविषयी ज्ञात होतील, याच्यासाठी तुमचे वेगवेगळे प्रयत्न पुस्तकाच्या व्यतिरिक्त काय काय सुरू आहेत? मी एक तर लेक्चर देते या विषयावर आणि त्याचा मला फारच छान फीडबॅक मिळाला. म्हणजे आतापर्यंत 80च्या वर माझी झाली आहेत. मधल्या काही काळात मी बंद केलं होतं, आता परत चालू करणार आहे. कारण माझा हेतू हाच असतो की खूप लोक जी मेनली येतात, अगदी तरुण सुद्धा लोक खूप येतात, पण काही लोकांचे नातेवाईक गेलेले असतात, मुलं गेलेली असतात किंवा अचानक जोडीदार सोडून गेलेला असतो. तर अशा वेळेला लोक त्या दुःखातनं बाहेर नाही पडू शकत. त्याच्यामुळे त्यांना त्या दुःखातनं का बाहेर पडा, त्या गेलेल्या सोला न पकडता पुढे जाऊ देत, त्याचा मार्ग वेगळा आहे. तर हे सगळं कन्व्हिन्स करून त्या दुःखातनं त्यांना नॉर्मल प्रवाहामध्ये आणणं, ह्याच्यासाठी मला असं वाटतं की त्या लेक्चरशी लोकांना खरंच खूप हेल्प होत होती, असं मला फीडबॅक येत होता. तर तीच परत चालू करणार आहे मी, कारण ती मी खूपच बरीच वर्ष मी ती करतच होते. आणि दुसरी गोष्ट, डे टू डे
लाईफच्या क्वालिटी लाईफसाठी, हेल्थसाठी, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, मी 7 चक्र, माइंड बॉडी कोऑर्डिनेशन असा एक वर्कशॉप घेते. म्हणजे कुठल्या चक्रावर कुठल्या भावना परिणाम करतात आणि अल्टिमेटली कुठल्या बॉडी फॉर्म मध्ये मधनं आजाराचं प्रकटीकरण होतं. हे जर का नीट अभ्यास केला तर आपल्याला कळतं की हा, माझं इथे विचार करायला चुकतोय, आपलं मन आपल्याशी खोटं बोलत नाही. आणि मग आपण स्वतःच विचार करून ओके, हा थॉट मी बदलायला पाहिजे, कारण ह्याच्यासाठी मी तो वर्कशॉप घेते, त्याचाही खूप फायदा होतो. आणि रोज फक्त 10-15 मिनिटं अकॉर्डिंगली जर का आपण मेडिटेशन केलं तर छान सकाळपासूनच छान एनर्जीमध्ये जगता येतं, वेगवेगळ्या गोष्टी करायला हुरूप येतो. खूप गोष्टी करायच्या असतात पण कधी कधी इनर्शिया आलेला असतो, नकोच, तर ती पण एक छान चेतना मिळू शकते. त्याच्यासाठी तो मी वर्कशॉप चक्रांचा घेते. तुमचा पुस्तकाच्या व्यतिरिक्त चाललेली धडपड आणि एकूण समाजामध्ये याचा एक अवेअरनेस, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही एक फार छान वाक्य मगाशी उच्चारलात की मृत्यूची भीती, मृत्यूच्या भीतीचा मृत्यू, हे फार छान कोट आहे हा, आणि हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही फार हे छान कार्य करताय, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच. आणि ही चर्चा ऐकल्यानंतर सुद्धा काही जण तुम्हाला नक्कीच संपर्क साधणार आहेत. याचं कारण असं आहे की परत मी म्हणतो की प्रत्येकाच्या तो जिव्हाळ्याचा विषय आहे, पण ओपनली ऍक्सेप्टन्स नाहीये किंवा ओपनली लोक त्याच्यावरती बोलू शकत नाहीयेत. हा तो एक प्रॉब्लेम देखील आहे. त्यामुळे तुम्हाला जे अनेक अनुभव किंवा केसेस आतापर्यंत सापडलेले आहेत, मिळालेल्या आहेत, त्याचं तुम्ही निराकरण केलेलं आहे. अशाही पुढे अनेक गोष्टी मिळत जाणार आहेत, कारण परत प्रत्येकाचं व्यक्तिसापेक्ष आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि जसं आपण म्हणतो रसिक हो की जगातल्या 2 गोष्टी शाश्वत आहेत, एक जन्म आणि एक मृत्यू. आणि जन्माला आलेला प्रत्येक जीव हा त्याचा मृत्यू होणार आहे, पण मृत्यूनंतरचं ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, पण प्रत्येक जण ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा परिवारात अशा काही चर्चा घडत नाहीत. आणि प्रत्येकाने नक्कीच हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि पुस्तक वाचल्यानंतर एक वेगळा आयाम त्याला मिळतोय आपल्या विचारांना, आणि तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सखोल चर्चेनंतर प्रत्येकजण स्वतःमध्ये डोकावून बघेलच, पण ॲट द सेम टाईम मृत्यूची भीती ही गेली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे या चर्चेचं फलित आहे. आज डॉक्टर मेधा खासगीवाले यांनी आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभारही मानूया आणि त्यांना शुभेच्छाही देऊया. पुढच्या भागात भेटूया एका नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार.